सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान विठेवरी करकटावरी ठेवणे या करकटावरी ठेवणे या तुळशी हार गळा कास पितांबर आवड निरंतर हेची धान करकटावरी ठेवनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची धान मकर कुंडले दळपती श्रवण मकर कुंडले दळपती श्रवण मकर कुंडले तपती श्रवणी मकरा कुंडले तपती श्रवणी कंठी कौस्तुभ बनी विराजित कंठी कौस्तुभ बनी विराजित तुळसी हार गळा कास पितांबर आवड निरंतर हेची धान कंठी कौस्तुभ म्हणे विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची धान हे तुका म्हणे माझे हेची सर्व पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हा पाहिन त्रिमुख आवडीने हे तुळशी हार गळा कासे पितांबर हो तुळशी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेची धान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची दान विठोबा रघुमाये जय विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये विठोबा रे रघुमाये रघुमाये राम 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 कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे
हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम जय 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 राम जय जय राम कृष्ण जय जय राम हे रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा हा रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा हे बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगे परखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर परखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरे नाम घेता उठबुटे नाम घेता उठबुटे नाम घेता उठावोटे नाम घेता उठावोटे नाम घेता उठबुटे नाम घेता नाम घेता उठावोटे नाम घेता उठावोटे होय संसाराची तुटी होय संसाराची तुटी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बंदगाती ऐसा लाभ बंदगाती होय संसाराची तुटी होय होय
संसाराचे तोटे ऐसा लाभ बांधा गाठ ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडिली मिठी पडिली मिठी पडिली रे ना असं वा पायी पडले रे ना हे रे ना हे रे ना विठ्ठल पायी पडिली मिठी पडिली मिठी पड़े
पडी मिठी विठ्ठल पायी पडी विठ्ठल पायी पडी ऐसा लाभ ऐसा लाभ पातगाठी वेदना विठ्ठल 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 नाम परते साधन नाही जे तू करशी अनेक काही ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन हो दुसरे चरण संताचे या हा दुसरे चरण संताचे या पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका दास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका आदमापुरासे केले समपंचम धामा आदमापुरासे केले समपंचम धामा नमस्कार माझा सद्गुरु बाळू मामा जयाचा जनी जन्म
नामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ते नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती हे सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा हे सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो हो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी असा कहे पायावर या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा 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 मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग गायलेला अभंग उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता अखंड विश्वाचा विचार करता या विश्वातील एक अधिकार संपन्न संत. मी बऱ्याचदा सांगतो संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्व आणि अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न. ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचं त्याचं कार्य करतो तो वेगळा आहे. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय आठवतात. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. वासुदेवची होतो वदनी वदितो किंवा मग कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा किंवा मग थेट जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय, शांती म्हटलं की पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज. त्यातही गंमत सांगू, नाथांच्या बाबतीत आणि इतर सर्व संतांच्या बाबतीत फरक असा माऊली बुवा, बाकी सगळेच्या सगळे संत परमार्थाच्या दृष्टीनं श्रीमंत आहेत पण प्रपंचाच्या दृष्टीनं गरीब आहेत. नाथ बाबा हे संप्रदायाला लाभलेलं एकमेव रत्न असं आहे. त्यांचा परमार्थही श्रीमंत आहे आणि त्यांचा प्रपंचही श्रीमंत आहे. एवढा श्रीमंत नाथांच्या घरच्या दोन गोष्टी म्हणतात कधीच संपत नव्हत्या. कोणत्या? पहिली गोष्ट, नाथांच्या घरचं पुराण कधी संपलं नाही एक. आणि दुसरी गोष्ट, नाथांच्या घरचं पुराण कधी संपलं नाही दोन. लबाड बोलला काय? दोन गोष्टी म्हणला आणि एकच शब्द डबल सांगतोस काय? पुराण कधी संपलं नाही म्हणला आणि पुन्हा अजून म्हणला पुराण कधी संपलं नाही. माऊली बुवा, बहुतेक हेच मराठी भाषेचं सौंदर्य आहे. काय? गळ्यात माळ असली पाहिजे का असली पाहिजे? हा, काय तुमची मीटिंग घेऊन सांगा, मला काय तशी गडबड नाही. असं काय तुम्ही लगेचच माझं उत्तर दिलं पाहिजे असं अजिबात मला म्हणायचं का. जेव्हा तुमचा मेळ होईल तेव्हा सांगा. काय पण निवांत आहे तुम्ही, आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी. फक्त एक सोपं आहे का नाही? गळ्यात माळ असली पाहिजे का असली पाहिजे? एक तर गळ्यात माळ असली पाहिजे आणि असलेली असली पाहिजे. बरं, ती जपली पाहिजे का जपली पाहिजे? मराठी भाषेचं सौंदर्य परत एकदा सांगतो.
मराठी भाषेचं सौंदर्य परत एकदा सांगतो. नाथांच्या घरच्या दोन गोष्टी कधीच संपल्या नाहीत. पहिली गोष्ट, नाथांच्या घरचं पुराण कधी संपलं नाही, पोळीसाठी लागणारं पुराण कधी संपलं नाही, एक. आणि दुसरं, पोथी पुराणांमधलं पुराण कधी संपलं नाही, दोन. माऊली बुवा अजून एक नाथांचीच गंमत सांगतो मग पुढं जातो. नाथबाबांच्या बाबतीत विचार करता नाथबाबांनी दोन्ही गोष्टी सोबत केल्या. बहुतेक लक्ष्मी आणि सरस्वती एकाच घरी नांदणं सहजासहजी शक्य नसतं. ज्या घरात लक्ष्मी आहे तिथं सरस्वती नसते, आणि ज्या घरात सरस्वती आहे तिथं बहुतेक लक्ष्मी नसते. एक दिवशी सरस्वतीनंच लक्ष्मीला प्रश्न विचारला, थेट प्रश्न विचारला. लक्ष्मीला म्हणजे श्रीमंतीला प्रश्न विचारला. त्या सरस्वती मातेनं लक्ष्मीला प्रश्न विचारला, तू सगळ्यांना प्रसन्न होते, तू एखाद्या वेळेला चोऱ्या करणाराला सुद्धा श्रीमंत करते, एक गोरगरिबाच्या मानामोर गाणाराला श्रीमंत करते, तू वाईट वागणाराला श्रीमंत करते, सगळ्यांना श्रीमंत करणारी तू, पण ऋषी मुनी जपी तपी संन्याशी ही माणसं मात्र आम्ही गरीबच बघतोय. ह्या यादीत अगोदर कीर्तनकार बी होते, पण कोरोनापासून निसटलं तिकडे. ही माणसं आम्ही गरीबच बघतोय. ऋषी मुनी जपी तपी ह्यांना कधी बघितलं तरी आम्हाला त्यांच्याकडे बघितलं की गरीबच वाटतायत. मग हे लक्ष्मी सगळ्यांना प्रसन्न होणारी तू, माझं थोडा एक कमी कर बरं, सगळ्यांना प्रसन्न होणारी तू, पण ह्या ऋषी मुनींना मात्र तू कधीच प्रसन्न होत नाही. का बरं? असं काय तुझं आणि ऋषी मुनींचं वैर आहे? तेव्हा त्या लक्ष्मी मातेनं थेट सरस्वतीला सांगितलं होतं, मी सगळ्यांना प्रसन्न होईल इथनं पुढं बी, पण मी ऋषी मुनींना कवाच प्रसन्न होणार नाही, साधू संतांना कधीच प्रसन्न होणार नाही. त्याचं कारण असं आहे, मी एक स्त्री आहे, आणि एक स्त्री म्हणून मला माझी 3 नाती प्रिय आहेत. मला माझा बाप प्रिय आहे, मला माझा भाऊ प्रिय आहे, मला माझा नवरा प्रिय आहे. ही 3 नाती माझ्यासाठी प्रिय आहेत. ह्या ऋषी मुनींना मी प्रसन्न होत नाही, त्याचं कारण असं आहे, ह्यातल्या एकानं माझा बाप पिऊन टाकला, ह्यातल्या एकानं माझ्या भावाला शाप दिला, आणि ह्यातल्या एकानं माझ्या नवऱ्याच्या छातीवर लात घातली. लक्ष्मी ऋषी मुनींना का प्रसन्न होत नाही? म्हणजे ती का बरं अलक निरंजन म्हणूनच शिणत्यात. त्याचं कारण सांगतोय मी तुम्हाला, सोपं आहे का? लक्ष्मी सांगते, माझा बाप आहे त्याचं नाव आहे समुद्र, एका ऋषीनं समुद्र पिऊन टाकला. माझा भाव आहे त्याचं नाव आहे चंद्र, एका ऋषीनं चंद्राला शाप दिला, आणि माझा नवराही त्याचं नाव आहे विष्णू. ह्या सातारा जिल्ह्यातल्या भुईंच्या भृगु ऋषीनं विष्णू नारायणाच्या छतडावर लात घातली. एकानं बाप पिऊन टाकला, एकानं भावाला शाप दिला, आणि एकानं नवऱ्याच्या छातीवर लात घातली. म्हणून मी साधू मुनी ऋषी मुनींना अजिबात प्रसन्न होत नाही. एकच संत असे होऊन गेले ज्यांनी लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही प्रसन्न करून घेतल्या. शांती ब्रह्म नाथ बाबा, ज्ञान म्हटलं ज्ञानोबाराय, शांती म्हटलं पैठणनिवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज, भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेवराय, आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबराय. त्यातला वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा, नुसतं वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा असून झालं म्हणजे हे सांगून कळत नाही. एक दिवशी वैराग्यानं जर ठरवलं, सचिन दादा शांत आहे का? आपण रोज ऐकतो वैराग्य 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 वैराग्य. मग वैराग्य म्हणजे नेमकं काय? वैराग्यानं एक दिवशी ठरवलं मी माणसाचा जन्म घ्यायचा. वैराग्य जर साक्षात जन्माला आलं तर ते दिसेल कुणासारखं, बाकी काही नाही. वैराग्य जन्माला आलं तर ते फक्त तुकोबरायांसारखंच दिसेल. दुसरं वैराग्य कुणासारखंच दिसू शकत नाही, ते फक्त तुकोबरायांसारखं दिसेल. वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा असणारे जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगातून तुम्हाला आम्हाला नामाचं महत्व समजावून सांगतात. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. त्यातही ऐका माऊली बुवा, संसाराची तुटी हा शब्द वाचत असताना तो सहजासहजी वाचायचा नाही. संसार या शब्दाचा अर्थ तुम्ही आम्ही काय घेऊ? शेतीवाडी जमीन जमला पळपूट बेलणं बायका पोरं एवढं झालं की आपला संसार संपला. संतांना संसार हा शब्द तेवढ्यापुरता अपेक्षित नव्हता. शांत आहे का? संसार या शब्दाचा पहिला अर्थ आहे अभिमान, अहंकार. संसार या शब्दाचा दुसरा अर्थ आहे देह, आणि संसार या शब्दाचा तिसरा अर्थ आहे जन्म मृत्यू. नामस्मरणाचा फायदा काय होतो? नामस्मरणाने हे तिन्ही संसार संपून जातात. पहिला संसार संपतो. नामस्मरणाने तुमच्या आयुष्यातला अहंकार जातो. काय म्हणलं बुवा? परत सांगा. परत सांगतो. नामस्मरणाने तुमच्या आयुष्यातला अहंकार जातो. बहुतेक नामदेवरायांनी सुद्धा तेच मागितलं होतं, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. म्हणजे नामस्मरण घेतलं की माणूस नम्र झाला पाहिजे. हो, अडचण अशी आहे, आमच्याकडं नामस्मरण घेणारीच जरा फुगीर दिसते. म्हणजे आम्ही म्हणतो
अहंकाराचा वारा न लागो राजसा. पण कीर्तनकारा एवढी फुगीर जात नाही. हे कसं काय, हे कसं काय, हे कसं काय? ऐका. जगाच्या बापाचं मनापासून नामस्मरण घेतलं, पहिला फायदा असा होतो, आयुष्यातला अहंकार जातो. आणि एखाद्याचा अहंकार गेलाच नाही तर थेट समजायचं त्याने केलेलं नामस्मरण वाया गेलं. त्याने केलेलं नामस्मरणच वाया गेलं. रोज म्हणला मी 3 माळा जपतो, मोजून जपत असेल तर ते संपणार आहे. जे मोजणार आहे ते संपणार आहे. मी सहज बोलू, जे मोजून केलं जातं ते भगवंताला मान्यच नाही, ते भगवंताला कधीच मान्य नाही. अहंकार नावाचा संसार संपून जातो. नाम घेता उठाउठी होय अहंकार रूपी संसाराची तुटी. एक महाराज, या देहाला तुम्ही संसार म्हणला, देहाला संसार म्हणलेल्याचा कुठं पुरावा आहे माझ्याकडं? संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. या चरणामध्ये तुकोबारायांनी स्वतः या देहाला संसाराची उपमा दिली. महाराज, ज्या क्षणाला आम्ही नामस्मरण घेऊ, नामस्मरण घेतलं की या देहरूपी संसाराची ताटातूट होईल. आणि तिसरा जो प्रकार आहे तो संसार या शब्दाचा अर्थ होतो जन्म मृत्यू. नामस्मरण घेतलं की जन्म मृत्यू संसारातून सुद्धा सुटका होते. बहुतेक ह्या दोघांपैकी कोणतरी एक जण प्रमाण देईल अशी मला अपेक्षा आहे. ज्या क्षणाला आम्ही त्या जगाच्या बापाला स्वतःच्या काळजामध्ये साठवला, त्या क्षणाला त्याचं नामस्मरण घेतलं आणि आमचा फायदा असा झाला, आमची येरजार संपूर्ण त्याची सरली येरधार झाला सफळ व्यापार, झाला सफळ व्यापार, झाला सफळ व्यापार. त्याची सरली येरधार झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार. त्यांची सरली येरधार, त्यांची सरली येरधार झाला सफळ व्यापार, झाला सफळ व्यापार, व्यापार. त्यांची सरली येरधार, त्यांची सरली येरधार झाला सफल व्यापार, झाला सफळ व्यापार, व्यापार. वा. प्रमाण गोड दिलं आणि त्यापेक्षा चाल ब्याशी काढली. सगळी थोडी गुण गाणली, सगळ्याच्या ओळखीची. त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. नामस्मरणानं पहिला फायदा अहंकार गेला पाहिजे. नामस्मरणाने दुसरा फायदा देहावरचं प्रेम कमी झालं पाहिजे. देवाता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज. आणि नामस्मरणाने तिसरा फायदा जन्म मृत्यू नावाच्या संसारातून माणूस सुटला पाहिजे. नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी. ऐका गड्या, तुम्ही कीर्तनाला थांबलाय तर एवढा ऐकून जा. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. महाराज, आयुष्यामध्ये तुम्ही कमवणार आहातच निश्चित, आणि कमवलंच पाहिजे. मी अजून एकदा थोडं स्पष्ट बोलतो माऊली बुवा. अर्थ हा पुरुषार्थामध्ये 4थ्या क्रमांकाला सांगितलाय. धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेत. उगा कीर्तनकार वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला येतात आणि वर्ष श्राद्धाचे कीर्तन म्हणजे 2 वाक्याचा दणका तुम्हाला ऐकायलाच मिळणार. वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात हे वाक्य ऐकल्याशिवाय कीर्तन पुरणार नाही. कोणतं वाक्य? पहिलं वाक्य इथं जन्माला आलेलं प्रत्येकाला मरायचं, हे वर्ष श्राद्धातलं एक वाक्य. आणि दुसरं वाक्य मोकळ्याच हाताने यायचंय आणि मोकळ्याच हाताने फक्त कीर्तन झाल्यावर बुवाची गाठ घ्यायची निचरायचं. बुवा तुम्ही म्हणला ती पटलं बाबा, मोकळ्याच हाताने यायचं, मोकळ्याच हाताने जायचं. पण येताना तुम्ही मोकळा आला, हो जाताना मोकळच जायचं आहे का कसं? नाही 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 नाही, हे मोकळच यायचंय मोकळच जायचंय हे सांगायचं सुद्धा पैसे घ्यावं लागतात. मी आणखी एकदा जाणीवपूर्वक बोलतो. माझं स्पष्ट मत आहे, जगण्यासाठी खर्चावं लागतं, खर्च करण्यासाठी कमवावं लागतं. फक्त एक आहे, कमवताना एवढीच काळजी घ्या,
आपण कमवलेल्या रुपयाच्या पाठीमागं कुणाचा तळतळाट नसावा. बाकी 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 काय असतं त्याला कमवावंच लागणार आहे. फक्त एक करा, हे सगळं कमवत असताना, हे सगळं कमवत असताना ऋषीबुवा, हे सगळं कमवत असताना असं काहीतरी कमवा. एक दिवशी त्या जगाच्या बापाच्या पायाला मिठी मारता यावी. एक दिवशी त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या पायाला मिठी मारता यावी. एक दिवशी ह्या बाळू मामाच्या पायाला मिठी मारता यावी. महाराज, आम्ही त्या मामाच्या पायाला मिठी मारायला तयार आहे. आम्ही पंढरपूरच्या देवाच्या पायाला मिठी मारायला तयार आहे. आम्ही पांडुरंगाच्या पायाला मिठी मारायला तयार आहे. फक्त एक सांगा, त्याच्या पायाला मिठी मारण्यासाठी करावं काय लागतं, त्याच्यासाठी साधन कोणतं स्पष्ट सांगितलं. नामा परते साधन नाही, जे तू करशी अनेक काही. तू काही कर, तू गुरुवार दर 3 सहस्र उपाशी मारती. त्याने कवाच भगवंताच्या पायाला मिठी मारता येणार नाही. करावं काय लागेल, नामा परते साधन नाही, जे तू कर. किती कुठलं बी साधन करा, ज्याच्याजवळ नामस्मरणाची ताकद नाही तो आयुष्यात, उभ्या आयुष्यात परमार्थामध्ये कधीच उंची गाठवू शकत नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी हीच गोष्ट तुम्हाला सर्वांना पटवून द्यायची होती. म्हणून तुकोबारायांनी हकारून सांगितलं, म्हणजे पोट तिडकीने सांगितलं. हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. नामस्मरण घेतल्याशिवाय राहू नका गड्या. कारण नामस्मरणाचा फायदा असा आहे, फायदा असा आहे, त्या नामस्मरणाने तुम्ही जगाच्या बापाच्या पायाला मिठी मारू शकता. जगाच्या बापाच्या पायाला मिठी मारावं असं काहीतरी कमवा. ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. महाराज, आम्ही त्याच्या पायाला मिठी मारीन, आम्ही ते सगळं कमीन. फक्त त्याच्यासाठी करू काय, काही करू नका. नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी. नामस्मरणाचं महत्वही सांगितलं, नामस्मरणाचा फायदाही सांगितला. काहीसा या अर्थाचा 4 चरणाचा अतिशय गोड, अतिशय पवित्र आजच्या सेवेला साजेसा अभंग. विठाला 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल. काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठी मागचा परिहार नाम सेवेचं कारण अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद श्रीमंत सद्गुरू बाळूमामा. त्या बाळूमामांचं हे मंदिर गेल्या 2 वर्षापूर्वी समस्त ग्रामस्थांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एक सुंदर विचार केला आणि सगळ्याच्या सुंदर विचारातून हे मंदिर उभा राहिलं. अवली बुवा, आणखी एक वाक्य बोलतो. आज बाळूमामांची भक्ती ह्या अलीकडच्या 5-10 वर्षात एवढी उफाळून आली. हे तुम्ही नीट बघा, आपल्या भागात कित्येक मंदिरं झाली, कित्येक मंदिरापेक्षा कित्येक सोहळे संपन्न व्हायला लागले. बाळूमामाच्या चरित्रावरती कीर्तनकार कीर्तन करायला लागले. हे सगळं अलीकड घडलं काका. ह्याला काय म्हणजे बाळूमामांचं हे प्रस्त वाढलं, ह्याला जास्त दिवस झाले नाहीत. ह्या अलीकडल्या पास तुम्ही नीट आठवा घे. ह्याच्या अगोदर पण बकरी आपल्या भागात फिरत होती, पण बाळूबुवा एवढं मोठ्या प्रमाणात हे सगळं नसायचं. पण आता गावोच्या गाव प्रत्येक ठिकाणी मामांचं अधिष्ठान व्हायला लागलं. हे अख्खा महाराष्ट्र त्या आदमापूरच्या दिशेने जायला लागला. पण मी स्पष्ट सांगू का, ह्या परिसरातल्या ह्या पंचक्रोशीतल्या लोकांचं काहीतरी पुण्य असेल. सगळा महाराष्ट्र आदमापूरला जात असताना तो आदमापूरचा मालक चालून स्वतः ह्या भूमीमध्ये आला, ह्या नगरीमध्ये आला, ह्या मातीमध्ये आला. आणि आणखी एक वाक्य थोडं टोकाचं बोलतो बाळूबुवा. कदाचित माझ्या ह्या वाक्याचा राग येईल एखाद्याला, पण कुणाला राग यावा आणि कुणाला चांगलं वाटावं म्हणून आपण दोतार नेसत नाही. आपण आपल्या मर्जीनं आपल्या मस्तीत आणि शिस्तीत परमार्थ करणारा माणूस आहे. आपल्या धंद्यात सोपं सांगतो आहे का, मामा इथपर्यंत आले खरं, पण आल्यानंतर देवराज आले मंचकी बैसले, भक्तांशी दिधले अभयदान. भक्तांना अभयदान देताना मामांनी सगळ्यांना सांगितलं, दास हो तुम्ही सकळ सुखी राहा, सुखी राहून या आनंद करा. मोठ्या प्रेमानं जातीपातीच्या बंधनात न अडकता सगळ्या माणसांनी मामांना आपलं म्हणलं. नाहीतर थोडं माफी मागून बोलतो, अलीकडं आम्ही संत सुद्धा जातीत वाटून घेत नाही. सावताबाबाची पुण्यतिथी माळ्याच्याच माळ्यात होणार नाही. तुम्ही माझं बोलणं पटत नसलं थेट तुम्ही कीर्तनात सांगा ना बुवा, तुम्ही लबाड बोलताय, तुम्ही कधी बी बघा.
आम्ही संत सुद्धा जातीपातीमध्ये वाटून घेतले, पण इथल्या सगळ्या परिसरातल्या लोकांना मला धन्यता देऊ द्या, तुम्ही जातीच्या पलीकडे जाऊन संतांचा विचार केला, जातीच्या पलीकडे जाऊन तुम्ही मामांची भक्ती करताय. मला जाहीर बोलू द्या गड्या, बाळू मामाची ज्यांनी मनापासून भक्ती केली ना, त्याला आजपर्यंत कोणापुढे हात पसरावा लागला नाही. मामाच्या भक्तीचं अधिष्ठान आहे. ह्या सगळ्या लेकरांनी मोठ्या प्रेमाने हा सोहळा आयोजित केला, आणि हा सोहळा आयोजित केल्यानंतर परिसरातली दानशूर माणसं त्यांच्या पाठीशी उभा राहिली. आणि बहुतेक जिथं बाळू मामाचा उत्सव आहे, मी एक वाक्य ताकदीनं बोलतो, विशाल बुवा आपल्या जवळचं म्हणून मी नाव घेत नाही, पण जिथं बाळू मामाचा उत्सव आहे, भागातली कुठली बी पत्रिका दाखवायची जिथं शेंडगे कापड दुकानाचं नाव नाही. अशी पत्रिकाच असू शकत नाही, पत्रिकाच नाही. तुम्हाला कुठे बी पत्रिका दाखवायची, बाळू मामाचा उत्सव आहे म्हणलं, वर बाळू मामा शब्द आला, खाली शेंडगे कापड दुकान हा शब्द येणार म्हणजे येणारच. आजपर्यंत त्या लेकरांनी एवढ्या गरिबीतून हे विश्व निर्माण केलं, पण गरिबीतून विश्व निर्माण केल्यानंतर ज्या बाळू मामामुळे आपल्याला हे सगळं बघायला मिळतं, त्याच्यावरती प्रचंड निष्ठा, प्रचंड प्रेम. म्हणून की काय, भागातल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचं अन्नदान राहतं. आणि आजच्या सोहळ्याचं भाग्य असं, आज बहुतेक शेंडगे कापड दुकानदारांचं या ठिकाणी अन्नदान आहे. DK मोबाईल्स म्हणून त्यांचेच एक मित्र आहेत, त्या दोघांनी मिळून आजच्या सोहळ्याचं अन्नदान केलंय. सगळ्यांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. कोणाच्या तरी मनामध्ये हा सुंदर विचार आला असेल, ज्यांच्या मनात हा सुंदर विचार आला असेल, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. बाळूमामाच्या दरबारात उभा राहत असताना मुळात सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होत असतानाच मामांच्या चरणावर नतमस्तक होतो, निवडलेल्या अभंगाकडे प्रवृत्त होतो. विठ्ठल चला, अभंग सहज आहे, साधा आहे, सोपा आहे. कोणीही अभंगाचा अर्थ लावावा एवढा सोपा अभंग. फक्त एक आज माझ्याकडे 2 जबाबदाऱ्या आहेत. पहिल्या दिवशीचं कीर्तन म्हणलं की नामाचं चिंतन व्हावं लागतं, ही संप्रदायाची आजपर्यंतची अलिखित परंपरा, आजपर्यंत लिहिली कुठंच नाही, मुडली कुणीच नाही. म्हणून तोच नियम प्रमाण म्हणून पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातला अभंग घेतला. सचिन दादा, माझ्याकडे 2 जबाबदाऱ्या. एक, नामपर प्रकरणातला अभंग तुम्हाला सगळ्यांना सोडवून दाखवायचा ही पहिली जबाबदारी, आणि दुसरी जबाबदारी अशी राहते, ती मामांच्या चरित्राला स्पर्श करायचा ही दुसरी जबाबदारी. दोन्ही गोष्टी शांत आहे का, फक्त शांत. शंकर काका, तुम्ही थोडं कोपऱ्यात उभा राहिला, तुमच्याकडे मला बघताना सगळ्यांकडे पाठ करावी लागते. असू द्या, बहुतेक शेवटी असंच राहतं. शंकराकडे बघायचं म्हणलं की दोन्हीकडे पाठ करावी लागते. हे आज नाही, पहिल्यापासून असंच आहे. विठ्ठल शांत आहे का गड्या? जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. महाराजांनी अभंग काय लिहिला इथपासून सांगू, मुळापासून आहे का कीर्तन. अली बुवा, जगद्गुरु तुकोबरायांच्या गावात म्हणजे त्या देहूत एकादशीला कीर्तन व्हायचे. तुकोबराय कीर्तनात येऊन बसायचे, कीर्तन ऐकायचे. आणि कीर्तनाचं एक आहे, एखाद्याला जर छंद लागत गेला तर तो मनापासून लागतो. कीर्तन ऐकता ऐकता पुन्हा टाळकरी म्हणून तुकोबरायांचं सांगतोय मी. तुकोबराय काही वारकरी शिक्षण संस्थेत जाऊन कीर्तन करता आले नाहीत. कीर्तनात बसून बसून पुन्हा त्यांच्या ध्यानात आलं, ते पुन्हा कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहायला लागले. तुकोबराय हा म्हणता नामावरती प्रेम वाढलं, भगवंतावरती प्रेम वाढलं. आणि भगवंतावरती प्रेम वाढल्यानंतर टाळकरी झालेले तुकोबराय पुन्हा द्रौपद म्हणायला उभा राहायचे. पण व्हायचं असं, एखाद्या वेळेला तारीख दिलेला बुवा येत नसायचा. नाही म्हणजे वाढवून मिळालं म्हणून दुसरीकडे जात नसायचा. फक्त फरक असं, अडचण अशी होती की माणूसच आहे किंवा शेवटी कीर्तनकार असला तरी माणूसच आहे ना काका. अडचणी प्रत्येकाला असतात किंवा मग अडचणीच्या पुढे माणसाला झुकावं लागतं हो. शेवटी किती बरं, मी असं मनापासून ठरवलं एखाद्या कीर्तनकाराने आपल्याला तिथं जायचंय, पण घरात एखादी घटना घडते त्याच्यामुळे त्याला सोडता येत नाही. बरं जावं तर पुन्हा मागची म्हणते पैसे माग पळतोय, पण त्यांनी काय मराव का.
दुई बाजूने विचार करा ना. शेवटी शेवटी कीर्तनकार त्यांच्या अडचणीने येत नसायचे आणि कीर्तनकार नाहीत आले की त्या दिवशीचं कीर्तन बुडायचं. मग देहूतलीच सगळी माणसं एकत्र आली आणि एकत्र येऊन तुकोबरायांना विनंती केली. तुकोबा, बाहेरून कीर्तनकार आले, ते कीर्तन करतात, निघून जातात, पण एखादा कीर्तनकार जर गैरहजर राहिला त्या दिवशी कीर्तन बुडतं. आमची अशी इच्छा आहे, आमची अशी इच्छा आहे, तुम्हीच कीर्तन करावं. बुवांनी सांगावं, बुवांनी सांगावं, नाही अहो कीर्तन करणे एवढा माझा अधिकार. कोण म्हणतो? तुकोबा आहे. कीर्तन करणे एवढा माझा अधिकार आहे वे? नाही, नको माझ्या वाट्याला ते. नाही बुवा ऐका ना तुकोबा, अहो तुम्ही नाही केलं तर आपल्या देहूत कोण करल बरं? तुमचा अभ्यास आहे, तुम्हाला कीर्तनाची जाण आहे. आम्ही सगळे तुमच्या सोबत उभा राहतो, तुम्ही कीर्तनाला उभा राहा. बाकीच्यांनी तुकोबरायांना प्रेरित केलं आणि बाकीच्यांनी प्रेरित केल्यानंतर तुकोबरायांनी कीर्तनाला उभा राहण्याआधी सकल संत साहित्य वाचलं. सगळं संत साहित्य हे ज्याचं आहे त्याने घ्या, हे लेकरू ज्याचं आहे त्याने घ्या. विठ्ठल 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 याने आहे ना, तुकोबरायांनी अगोदर सकल संत साहित्य वाचलं, तुकोबराय कीर्तनाला उभा राहिले. पण अडचण अशी, तुकोबराय कीर्तनाला उभा राहिलेले बऱ्याच जणांना सहन झालं नाही. आता ज्यांना सहन झालं नाही त्यांच्यापर्यंत मला विषय न्यायचा नाही, तिकडे मला विषय लांबवायचा नाही. पण तुकोबरायांच्या कीर्तनाचा एक नियम होता. तुकोबराय कीर्तनाला उभा राहिले, तुकोबराय कीर्तनाला उभा राहिले की कीर्तनात एखाद्या व्यक्तीने यायचं आणि चालू कीर्तनात तुकोबरायांना शंका विचारायची. चालू कीर्तनात तुकोबरायांना शंका विचारायची. एक दिवशी तुकोबराय कीर्तनाला उभा राहिले, गळ्यामध्ये विना घेतला, रामकृष्णारीचं भजन झालं, रूपाचा अभंग झाला. पुन्हा एकदा रामकृष्णारीचं भजन झालं आणि आता तुकोबराय कीर्तनाला अभंग घेणार. तोपर्यंत कीर्तनातला एक साधक उभा राहिला आणि त्यांनी तुकोबरायांच्या समोर हात जोडून विनंती केली, बुवा एक शंका आहे, बोला. बुवा ह्या आयुष्याच्या बाबतीत विचार करता 80 वर्षाचा माणूस बघितला दुःख आहे, 70चा बघितला दुःख आहे, 60चा बघितला दुःख आहे, 50चा बघितला दुःख आहे, 40 बघितला दुःख आहे, 30-20 कुठलाही माणूस बघितला तरी तो दुःखीच आहे. हो का कुणाष्ट म्हणजे तेच नाही, आज सुद्धा कीर्तनात तुम्ही सगळेजण उपस्थित राहिलाय, पण मला आवर्जून सांगू द्या, तुमच्या प्रत्येकाच्या वाट्याला काही नाही काहीतरी दुःख आहेच. मी पदरचं बोलण्यापेक्षा कबीरदासजी बोलून गेले, जो देखे सो दुखे या बाबा, सुख या कोई नाही रे. या जगाच्या पाठीवर जो म्हणून जन्माला आला त्या प्रत्येकाच्या वाट्याला कोणतं ना कोणतं दुःख आहे म्हणजे आहेच. तुकोबरायांना उभा राहून त्यांना विचारावं, बुवा का म्हणून असं व्हावं? या जगाच्या पाठीवर आम्ही सगळीकडे निरीक्षण केलं, आमच्या असं लक्षात आलं सगळी माणसं दुःख येतो. प्रत्येकाला कोणती ना कोणती समस्या आहेच. गरीब पळतय ते पोटासाठीच पळतय आणि श्रीमंत पळतय ते पोटासाठीच पळतय. फक्त फरक एवढा आहे, गरीब दिवसभर पोटासाठी पळतं आणि श्रीमंत पहाट गरीब दिवसभर पोट भरण्यासाठी पळतं आणि श्रीमंत पहाट पोट कमी करण्यासाठी पळतं. पळणं दोघांचं पोटासाठी एवढं मात्र निश्चित आहे. तुम्ही कुणी असा तुम्हाला ह्या जन्मामध्ये दुःख सोसावंच लागणार आहे. बुवा आम्ही जर एवढं सगळं दुःख वाट्याला घेऊन जगत असू तर आज तुमच्या कीर्तनात आलोय, तुम्ही आम्हाला या कीर्तनामध्ये काहीतरी उपाय सांगावा, त्या दुःखावरती उपाय सांगावा. त्या लेकरानं प्रश्न विचारला तेव्हा तुकोबरायांनी सांगितलं, लेकरांना ऐका, या जगामध्ये जन्माला आल्यानंतर दुःख प्रत्येकाच्या, बरं कुणापासून सुरुवात करू? रामाच्या आयुष्यातलं दुःख सांगू, कृष्णाच्या सांगू, ज्ञानोबरायांच्या सांगू, तुकोबरायांच्या सांगू, चोकोबरायांच्या सांगू, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगू, राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या सांगू, नरवीर उमाजी नाईकांच्या आयुष्यातलं, का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातलं? जी माणसं मोठी झाली त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आलं म्हणजे आलंच. संकट आल्याशिवाय माणूस मोठा होत नसतो आणि
बिगर संकटाचं मिळालेलं मोठेपण जास्त काळ टिकत नसतं. जे प्रवास खडतर असावाच की नाही. कसं प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले होते तेव्हा प्रभू रामचंद्र राजा दशरथाच्या समोर उभा राहिले होते. जो राम उद्या सिंहासनावर विराजमान होणार होता. बरोबर कधीतरी हे समजून घ्या, रामायण महाभारत हे काय मनोरंजनाच्या गोष्टी अजिबात नाहीत. त्या काय बागलबुवाच्या गोष्टी आहेत काय, त्या रचलेल्या गोष्टी आहेत काय. ह्यातून कितीतरी शिकण्यासारखं आहे. जो राम उद्या सिंहासनावर बसणार होता तो राम आज बापाचा शब्द पाळून वनवासाला निघाला होता. सबंध शरीराला वल्कल परिधान केली होती, अंगाला झाडाची पानं बांधली होती आणि प्रभू रामचंद्र राजा दशरथाच्या समोर येऊन उभा राहिले. प्रभू रामचंद्राने राजा दशरथाकडे बघितलं आणि राजा दशरथाला विचारलं, बाबा जाऊ? रघुनंदनाची झालेली अवस्था बघून राजा दशरथाच्या डोळ्याला पाणी आलं. रामा काय चूक असेल रे तुझी? जो राम उद्या सिंहासनावरती बसणार आहे, ज्या रामाच्या शरीरावरती राजवस्त्र परिधान केली जाणार होती, तो राम आज शरीराला वल्कल परिधान करतो. तो राम आज शरीरावरती झाडाची पानं बांधतो वनवासाला निघतो. रामा आपल्या कुळाची रीत आहे, रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाए पर वचन ना जाए. पण हे रघुनंदना, या राजा दशरथाचं नाव बदनाम झालं तरी चालेल, या राजा दशरथाला एखाद्याने बदनाम केलं तरी चालेल. हा राजा दशरथ बदनाम व्हायला तयार आहे. या राजा दशरथाला एखाद्याने नावं ठेवली तरी चालतील. पण हे रघुनंदना, मी तुझ्यापुढे हात जोडतो आणि विनंती करतो, रामा नको जाऊ वनवासाला. कोण म्हणत? राजा दशरथ. रामा नकोच जाऊ वनवासाला. चंद्र सूर्य असेपर्यंत हा बाप वनवास न भोगता तुझ्यासाठी बदनामी सहन करायला तयार आहे. पण लेकरा अनवानी पायानं तू 14 वर्ष चालायचा, लेकरा उपाशी पोटानं तू 14 वर्ष जगायचा. त्याच्यापेक्षा मी बदनाम होईल. रघुनंदनानं राजा दशरथाकडे बघितलं. राजा दशरथाकडे बघून जगाचा बाप श्रीराम फक्त एक वाक्य बोलला, बाबा मी मुलगा आहे, तुम्ही बाप आहे, ऐकताय? बापाचं नाव बदनाम होऊ नये म्हणून हा राम 14 वर्ष अनवानी पायाने चालायला तयार आहे. बापाचं नाव बदनाम होऊ नये म्हणून हा राम 14 वर्ष उपाशी राहायला तयार आहे. एक मुलगा म्हणून माझं कर्तव्य एवढंच आहे, ज्या वेळी माझं नाव घेतलं जाईल त्या प्रत्येक वेळी माझ्यामुळं माझ्या बापाची मान ताट झाली पाहिजे, माझ्यामुळं माझ्या बापाची मान झुकली नाही पाहिजे. हे जगाचा बाप होता, पण शेवटी दुःख सहन करावं लागलंच की. मी सहज साधं सोपं बोलतो गड्या. दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येतच. त्याच्यावरती उपाय म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी सांगावं, लेकरांना दुसरं काही करू नका. कोणत्याही देवावरती तुम्ही निष्ठा ठेवा, कोणत्याही देवाची तुम्ही भक्ती करा, नाही कोणत्याही देवाला तुम्ही आपलं म्हणा. तेने विन जीवा सुख नो हे, तेने विन जीवा सुख नो हे, तेने बिन जीवा सुख नो है, तेने बिन जीवा सुख नो है. आपुला तो एक देव करो निघावा, आपुला तो एक देव करो निघावा. आपुला तो एक देव करो निघावा. आपुला तो
आपला तो एक देव करुणी घ्यावा ते नेविन जीवा सुकनो हे. बुवा आमच्या प्रत्येकाच्या वाट्याला दुःख आहे, त्या दुःखावर तुम्ही उपाय सांगावा. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगावं लेकरांनो, कुठल्याही देवावर, कुठल्या एका देवाचं नाव, कुठल्याच देवाचं नाव सांगितलं तुम्ही, पंढरपूरच्या पांडुरंगावरती भक्ती ठेवा, संत सद्गुरू बाळूमामांवरती तुम्ही स्वतः प्रेम करा, तुम्हाला वाटेल त्या भगवंतावरती तुम्ही प्रेम करा. मी आणखी थोडं टोकाचं वाक्य बोलतो. विश्वास ठेवला तर माळावरचा दगड सुद्धा पावतो. विश्वास ठेवला तर माळावरचा दगड सुद्धा पावतो, आणि विश्वासच नसला तर पंढरपुरात उभा आहे तो सुद्धा दगडच आहे. हे तुमच्या श्रद्धेचा भाग आहे, तुमच्या विश्वासाचा भाग आहे. तुम्ही किती विश्वास, तिथे तो कुठल्या देवाचं नाव सांगितलं तुम्हाला वाटेल तो, आपला तो एक देव करून घ्यावा. बुवा आम्ही देव आपला करायला तयार आहे, फक्त एक आहे, आम्ही जरा अशी अडाणी माणसं आहे. असं करा ना, काय देव आपला करण्यासाठी आम्हाला थोडे मार्ग सांगता का? शांत आहे का माऊली बुवा? देव आपला करण्याचे 4 मार्ग. पहिला मार्ग ज्ञान, दुसरा मार्ग कर्म, तिसरा मार्ग योग आणि चौथा मार्ग भक्ती. 4 सांगितले, ध्यानात ठेवा फक्त एवढे. 4च्या 4 ह्या 4च मार्गाने देव आपला करता येतो. 5वा मार्ग नाही. कुठला? ज्ञान मार्ग अतिशय चांगला, फक्त अडचण अशी आहे, ज्ञान आलं की बहुतेक माणसं फुगीर होतात. ज्ञान अतिशय चांगला मार्ग, ज्ञान असल्याशिवाय भगवंत प्राप्ती होऊच शकत नाही. ज्ञान मार्ग चांगला, पण ती माणसाला फुगीर करतो. दुसरा मार्ग योग, अतिशय चांगला पण महाकठीण. योग सांगतो तहानल्या तहानाची प्यावी, भुकेल्या भूकची खावे. मी बोलण्यापेक्षा ज्ञानोबारायांनी निषेध केला. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. योग मार्ग चांगला पण ती महाकठीण आहे. तिसरा मार्ग आहे, त्याचं नाव आहे कर्म. मार्ग अतिशय चांगला, करावं प्रत्येकालाच लागतं, भोगावं प्रत्येकाला लागतं, पण कर्म मार्गामध्ये एक बाधा अशी आहे, कर्म माणसाला बांधून ठेवतं. 4 सांगितले. ज्ञान अहंकाराला बाध्यात करतो, ते योग अडचणीचा आहे, कठीण आहे. कर्म बांधून ठेवतंय. राहिला चौथा मार्ग, त्याचं नाव भक्ती. ऐका ता, भक्तीची जोड ज्ञानाला देऊन बघा, अहंकार निर्माण होत नाही. भक्तीची जोड योगाला द्या, तिथं कठीणता राहत नाही. भक्तीची जोड कर्माला द्या, कर्म तुम्हाला बांधून ठेवत नाही. 4 मार्ग सांगितले, पण त्यातला पवित्र कोणता असेल तर भक्ती. त्यातही थोडा आणखी पुढं बोलतो. ज्ञान मार्गाने गेला तर तुम्हाला देवाकडे जावं लागेल, कर्म मार्गाने गेला तुम्हाला देवाकडे जावं लागेल, योग मार्गाने गेला तुम्हाला देवाकडे जावं लागेल, भक्ती केली तर आदमापूरच्या राजाला चालून तुमच्याकडे यावं लागेल. फरक आहे. तुम्हाला देवाकडे जायचंय का देवाला तुमच्याकडे आणायचंय? बहुतेक जेवढे भक्त होते त्यातलं कुणीच देवाकडे गेलं नाही. भक्त प्रल्हाद नरसिंहाकडे गेले नाहीत. नरसिंह भक्त प्रल्हादाकडे चालून आले, शबरी रामाकडे गेली नाही. रघुनंदन शबरीकडे चालून आले. मी आणखी पुढे जाऊन बोलतो गड्या, भक्त असाल तर तो जगाचा बाप थेट तुमच्यापर्यंत येणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे. महाराज भक्ती मान्य आहे, पण अडचण अशी आहे. भक्तीचे सुद्धा शास्त्राने 9 प्रकार सांगितले. मग त्यातली कोणती भक्ती आम्हाला सोपी जाईल? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे काल परवाची. नाही, हे नामस्मरण ही पवित्र भक्ती आहे, त्यानं जन्मोजन्मीची पाप निघून जातील. लेकरांनो, देवाला आपलं करा एक, आणि दुसरं त्याचं नाम घ्या. बुवा नाम घ्या म्हणता, पण फायदा नाम घेता मोठा मोठे, 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 घेता मोठा मोठे,
नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. लेकरांनो ऐका, आयुष्यामध्ये दुःख असलं त्या दुःखावर उपाय म्हणून त्या भगवंताला आपलं करावं लागेल. सगळ्या भक्तीमध्ये नामस्मरण भक्ती श्रेष्ठ आहे. नामस्मरण भक्ती एवढी श्रेष्ठ, एवढी श्रेष्ठ, एवढी श्रेष्ठ. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. बुवा तुम्ही सांगता खरं, पण आजपर्यंत आम्ही खूप मोठमोठाले कीर्तन करायचे. त्यामुळं हे तुम्ही जे आता सांगता नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी, ह्याला एखादा पुरावा द्यावा लागेल, एखादा दृष्टांत. हो देऊया की, फक्त एक सांगा. माझ्याकडे 2 दृष्टांत आहेत. एक आहे तो जडातला जड आहे आणि एक आहे तो जीवातला जड आहे. मग घरी गेलेल्यांचंच बरोबर आहे, घरी जाय पाहिजे होतं आम्ही बी. असलं जडातला जडण जीवातला जडण, ह्या